लागला तरी धक्का लागला म्हणते भांडणं करते। जमिनी बळकीत आहे, कोणाचे प्लॉट बळकीत आहे, कोणाच्या कारखान्यावर गेले पैसे आणले ते माघारी देणार नाहीत उचली, हार्वेस्टरचे पैसे खाते। हे कसली काही करणार, यांचे पोलीससुद्धा काही जण त्या टोळीत सक्रिय आहेत, केशी घेणार नाहीत, काय घेणार नाहीत। इथून पुढं मराठ्यांना त्रास दिला नाही यांना काचकाच दाखवला आता, यांना सगळ्यात जेलातच चढवायच्यात राहिलेली टोळीसुद्धा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं बीड जिल्ह्यात असंतोष पसरलाय। मुंडेंचा राजीनामा हे उशिरा सुचलेलं शहाणपण असून आता ती वेळ निघून गेली आहे, अशा भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्या। माझ्या 50-55 वर्षाच्या आयुष्यात चित्रपटात देखील हे अनुभव कधी हे असे शॉट पाहिलेले नाहीत। आता तुम्ही म्हणाल, आपण जी मन ऐकतो देर आहे दुरुस्त आहे, हे देर आलेले आहेत पण चुकीचं आलेले आहेत। आज राजीनामा आज नव्हता पाहिजे, आज बडतर्फी पाहिजे होती। ही माणुसकीची जाणीव जर असेल आणि भगवान बाबाची शिकवण जर असेल ना, तर या धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे, तरच भगवान बाबा माफ करतील। हे फोटो CID सरकारला दाखवले नसतील का? राज्याच्या मुख्यमंत्र्याला, राज्याच्या गृहमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला दोन्ही त्यांनी हे फोटो बघितले नसतील का? तरी सुद्धा त्यांनी कारवाईला एवढा उशीर का केलाय? हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा शांत राहण्यासाठी पावलं उचलावे महाराष्ट्र शासनानं, नाहीतर तुम्ही सत्तेवर आहेत ती खुर्ची सोडावी मुख्यमंत्री साहेबांनी। हा एक राजकीय व्यवस्थेने एका मंत्र्यांनी पाळलेले गुंड हे काय हायदोस करू शकते, कशा प्रकारे लोकांचा निगरून खून करू शकते, याच्या विरोधातला हा संताप आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं वातावरण ढवळून निघालंय, त्यामुळे आगामी काळात नव्या संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। लक्ष्मण घाटोळ आणि सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात काळ्या जीपमध्ये 19 महत्वाचे पुरावे सापडले। CIDच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अतिशय महत्वाची ठरली। याच स्कॉर्पिओमध्ये आरोपींनी वापरलेले 3 मोबाईल सापडले। याच मोबाईलमध्ये हे व्हिडिओ आढळून आले। सुदर्शन घुलेचे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचं जॅकेट या जीपमध्ये सापडलं। 6 RC बुक, सुदर्शन घुलेचं ATM कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा पाईप, लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर आहे, हे सगळं सापडलेलं आहे। हत्यार, रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर, तुकडा, हे सगळं याच गाडी सापडलं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात पोलिसांच्या आरोपपत्रातून समोर आलेला फोटो नंतर सर्वत्र संतापाची लाट उसरली। दरम्यान बीडमध्ये आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली। या बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकानं बंद ठेवून सहभाग नोंदवला, तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून बंदसाठी आवाहन केलं। यावेळी बीडमध्ये बाईक रॅली काढत निषेध नोंदवण्यात आला। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। त्याचबरोबर धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। संतोष देशमुख हत्येकांडातील फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले। जालन्यात सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर सोलापुरातल्या बार्शी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिमेला जोडे मारत तीव्र निदर्शनं करण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून याबाबतचा प्रस्ताव ठाकरेंच्या पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आला। ठाकरेंच्या पक्षाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला। हा प्रस्ताव देण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाच्या शिष्टमंडळानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। या शिष्टमंडळात आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अंबादास दानवेंसह ठाकरेंच्या पक्षाच्या इतर आमदारांचा समावेश आहे। विधानसभा अध्यक्ष या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार आहे। दरम्यान आज विधान भवनाच्या उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते, मात्र राहुल नार्वेकर यांची भेट घेणं उद्धव ठाकरेंनी टाळल्याची चर्चा आहे। आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल आणि येत्या बजेटपूर्वी, कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेते पद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना उपरती झाली आहे। औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य अबू आझमींनी मागे घेतलंय।
आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावाही अबू आझमींनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषाबद्दल अपमानास्पद टिप्पणी आपण केली नाही. मात्र आपल्या वक्तव्यानं कोणी दुखावलं असेल तर आपण आपले शब्द विधान मागे घेतो, असं आझमी म्हणाले. या प्रकरणाचा राजकीय मुद्दा बनवला जातोय आणि त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं नुकसान आहे असं मला वाटतं, असंही अबू आझमी म्हणाले. हिस्टोरियन की लिखी हुई किताब इनके स्टेटमेंट के ऊपर मैंने जो औरंगजेब की तारीफ किया, मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है. लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ. आता एक महत्वाची बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात काळ्या जादूचा प्रकार समोर आलाय. आकुर्डे महालवाडी दरम्यान शेतातल्या एका बाभळीच्या झाडावर मुलींचे फोटो, लिंबू आणि काळ्या बाहुल्या आढळून आल्या. तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरानं हे अघोरी कृत्य केलं असावं असा संशय व्यक्त करण्यात येतो. या झाडावर तरुणीचा तिच्या पालकांचा तसंच तिच्या आजीचा फोटो दावडानं लटकवलेला दिसून आला. या प्रकरणानं परिसरात खळबळ उडाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याचा निषेध केला. हे कुणाच्या तरी प्रेम प्रकरणाने किंवा कुणाचं तरी घर म्हणजे उद्ध्वस्त करण्याच्या ह्याच्यातून झालेला आहे आणि ह्या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे. एवढं आम्ही बघितलंय की फोटो 4 फोटो त्याच्यावर दाबण टाचण्या मारलेल्या लिंबू बाहुली होत्या. तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या या जादू टोण्यासारख्या गोष्टी पुन्हा एकदा घडताना पाहायला मिळत आहेत. खरं तर या सगळ्याची गंभीर दखल घेत ज्याने कुणी हा प्रकार केलेला आहे त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. तरुणींना वश करण्याच्यासाठी म्हणून हा सगळा प्रकार केल्याचं बोललं जातंय. काळ्या जादूचा हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अघोरी कृत्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. तर या होत्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी. यानंतर आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावोगावची बित्तम बातमी अगदी वेगवान स्वरूपात. माझा सहकारी विशाल सोबत. धन्यवाद विलास, आतापर्यंतच्या सगळ्या घडामोडींबद्दल. मंडळी, दिवसभर आपण जर बघितलं तर राजकीय उत्तापात फार मोठी आहे आणि त्यातच जर आपण पाहिलं राजीनामा सत्र आणि या राजीनामा सत्राच्या वर्तुळात अखेर धनंजय मुंडेंनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो देऊ केलेला आहे. याला घेऊन मोठी चर्चा. शिवाय अधिवेशन सुरू आहे आणि बऱ्याच वेळेस दोन्ही सभागृहात आज काय म्हणूयात की सभागृह जे ते कामकाज थांबवावं लागलं काही वेळाकरता. एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधकांनी काही मागण्यांना घेऊन आज गदारोळ केल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. दिवस वेगवेगळ्या घडामोडींचा राहिला, त्यावरती एक नजर टाकायची, पण त्यापूर्वी एक नजर आपण टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. देवेंद्र फडणवीसांनी खडसवल्यानंतरच धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही दिला तर हकालपट्टी करण्याचा दिला होता इशारा. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. धनंजय मुंडेंनी राजीनामा नेमका कोणत्या कारणामुळे दिला, सरकारनं उत्तर द्यावं. उद्धव ठाकरेंची मागणी तर धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, विरोधकांचा एल्गार. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राधांच्या राष्ट्रवादीत एकवाक्यतेचा अभाव. वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिल्याचा मुंडेंचा दावा, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंडेंनी राजीनामा दिल्याचा अजित पवारांचा खुलासा. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती, राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या. भाऊ धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंचा टोला. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस. ठाकरेंच्या पक्षाच्या शिष्टमंडळानं दिलं विधानसभा अध्यक्षांना पत्र. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून अखेर अबू आझमींनी मागितली माफी. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, आझमींचं स्पष्टीकरण.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींच्या मुलाचा गोव्यात राडा. इंडिकेटर न लावता कार चालवल्यानं कळंगूट परिसरात वाद. गोवा पोलिसात गुन्हा दाखल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तारीख पे तारीख. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सुप्रीम कोर्टात 6 मे रोजी होणार सुनावणी. भरधाव कारवरचं नियंत्रण सुटल्यानं कोस्टल रोडवर भीषण अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद. पुण्यातील कात्रजमध्ये ईव्ही दुचाकीच्या गोडाऊनला मोठी आग. तर नाशिकच्या इंदिरानगर परिसरात फर्निचर गोदामाला भीषण आग. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुजरातच्या जामनगर इथल्या वनतारा वन्यजीव संवर्धन केंद्राचं उद्घाटन. एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदींकडून अनंत अंबानींसह संपूर्ण टीमचं तोंड भरून कौतुक. चला मंडळी, सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. बातमी अशी की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा तापल्याचं दिसलंय. काल या प्रकरणातील अमानुष मारहाणीचे आणि हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मूक आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. लढ्यामध्ये जेवढं योगदान प्रत्येक व्यक्तीचे मी प्रांजळपणे कबूल करते. या मीडियाच्याही खूप मोठं सहकार्य या महाराष्ट्रात माणुसकी जिवंत आहे. मला खरं तरी घटना झाली तेव्हा माझा माणुसकीवरचा विश्वासच होता की एवढ्या क्रूर पद्धतीने किंवा तेव्हाही रिपोर्टिंग होती की क्रूर पद्धतीने ती हत्या झाली. रिपोर्टिंग होत होतं पण आपण फोटो पाहिले. हे फोटो 80, 85, 84 दिवसांनी बाहेर आले. हे आधी सगळ्या यंत्रणेनी पाहिले, सरकारने पाहिले, कोणी त्यांना बोलले. आज मला काही युवा मुलं भेटायला आले. ते म्हणले ताई ज्याने आणि त्यांनी मला एक शब्द वापरला की वाल्मिक कराडनी सरेंडर केलं. म्हणजे काय सरेंडर केलं? तो सरेंडर करणार आहे. त्याच्या ते मानेला धरून खरपटत त्या पकडून आणायला पाहिजे होतं. सरेंडर काय? आणि एवढी मस्ती आहे ना की व्हिडिओ करून टाकतात की मी सरेंडर. काय समजतात स्वतःला? एवढी यंत्रणा ते चालवणार. आणि आज जरी आमचे राजकीय मतभेद असतील तर माननीय भुजबळ साहेब माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत आणि त्यांचा मान सन्मान आहे. पुण्याच्या पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं, उशिरा का होईना आलं स्टेटमेंट. पुण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब दोघंही असं म्हणाले की नैतिकतेवर आम्ही राजीनामा देऊ. आणि धनंजय मुंडे काय म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा दिलाय. म्हणजे त्यांना काय पडलेलीच नाहीये. ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाल्या ह्यांच्याच राईट हँडच्या माणसांनी केलं ना. हे दुर्दैव आहे की नैतिकता, सुरेश दसांचे आणि आमचे राजकीय मतभेद असतील पण ह्या बाबतीत मी ताकदीने सुरेश दसांच्या बाजूने होते. सुरेश दस त्या दिवशी काय म्हणाले की नैतिकतेची आणि धनंजय मुंडेची भेटच कधी झाली नाही. अहो तुम्हाला अश्रू दिसत नाहीत त्या महिलांचे? त्या माऊलीचे अश्रू दिसत नाही? त्या आईचे अश्रू तुम्हाला दिसत नाही? त्या वैष्णवीचे अश्रू, ते छोटं लेकरू त्यांचे अश्रू तुम्हाला दिसत नाही? त्या भावाचं दुःख दिसत नाही तुम्हाला? एवढं झालं तरी मी माझ्या तब्येतीमुळे आज राजीनामा. म्हणजे माणुसकी त्यांनी ठेवलीच नाही. आणि मी सकाळी बोलले की बीड हा सुसंस्कृतच जिल्हा. बीड मधल्या या 10-11 लोकांमुळे आज महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये आज काळीमा फासते. माणुसकीला काळीमा फासते गलिच्छ. आणि ही लढाई आपल्याला ताकदीने पुढे लढायची. जोपर्यंत संतोष भाऊचा जेव्हापणी हत्या केली किंवा हत्या करताना मदत केली, तेव्हा आश्रय दिला त्या हुकुमींना, जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही आपली लढाई संपत नाही.
आपण ताकदीने लढायचं. सगळ्यांना सगळं माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, मीडियालाही माहिती आहे. फक्त सरकार का उशीर करते याचं उत्तर मला माहिती. महादेव मुंडेच्या बाबतीत हेच केलं. महादेव मुंडेंच्या मिसेस काल ती माऊलिकात आंदोलनाला बसली होती, त्यांना न्याय मिळाला नाही. आणि सुरेश धस, बजरंगप्पा सोनवणे, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, चित्रा आव्हाड, सोळंकी प्रकाश भाऊ सोळंकी, नमिता मुंदडा, सगळ्यांची स्टेटमेंट्स आहेत की ही पहिली हत्या नाही, अशा 100हून जास्त हत्या झाल्या. मग त्या गरीब आहेत, कष्ट करणार आहेत म्हणून त्यांना आवाज नाही? आपली नैतिक जबाबदारी नाही त्यांना आवाज द्यायची? राजकारण आणि इलेक्शन येतील आणि होत राहतील. ही संघटना माणुसकीसाठी आहे, अधिकारांसाठी आहे. आणि आता आपण जाणून घेणार आहोत राज्यभरातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. 6 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान निवडणुका त्वरित घेण्याची विनंती सरकारने कोर्टाला केली. विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांमध्ये झालेल्या चर्चेत भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं. उभाटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देत भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला. भाजप आमदार सुरेश धसांनी भास्कर जाधवांना मिठी मारत त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी भास्कर जाधवांनी सुरेश धसांनी उभारलेल्या लढ्याचं तोंड भरून कौतुक केलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधानभवनाच्या परिसरात काही बडे नेते एकत्र दिसले. भाजप आमदार सुरेश धस यांच्या जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांसह अनौपचारिक यांच्यामध्ये गप्पा रंगल्या. आम्ही विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करत भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस केली आहे, पण विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेनेकडून 23 जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आणि ज्या ठिकाणी आपल्या पक्षाचा पालकमंत्री नाही अशा ठिकाणी याआधी भाजपने संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली होती. आता शिवसेनेकडून 11 संपर्क मंत्र्यांना संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी औरंगजेबाविषयी केलेलं वक्तव्य मागे घेतलंय. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला, असं आझमी म्हणाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्यांचे म्हणजेच औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमींचा निषेध करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. अबू आझमींवर आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. अबू आझमी ही भाजपची बी टीम आहे, त्यामुळे अबू आझमी, सोलापूरकर, कोरटकर यांच्यावर कारवाई होत नाही. तर फडणवीस गृहमंत्री असतानाच मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था बिघडली, त्यामुळे हे सरकार बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. अबू आझमींच्या मुलाने गोव्यात राडा घातल्याची घटना घडली आणि कारचा इंडिकेटर न दाखवता दिशा बदलल्यानं कळंगूट इथे आझमींच्या मुलाने राडा घातला आणि या राड्यानंतर पोलिसांनी फरहान आझमीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. दरम्यान BNS 35 अंतर्गत नोटीस जारी करत त्यांची सुटका करण्यात आली. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले. कोरटकर प्रकरणात सरकारी वकिलांची नेमणूक करून 11 मार्चला होणाऱ्या सुनावणीत कोरटकरला जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली. पुण्याच्या लोणी कारभारमध्ये महिलांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. किरकोळ कारणामुळे वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. पुण्याच्या अलका टॉकीज चौकात वाल्मिक कराडाचा पुतळा जाळत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. नागपूर महानगरपालिकेसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मटके फोडत आंदोलन केलं. घर, टॅक्स, पाणी बिलासह विविध नागरी समस्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. हडपसर पोलीस स्टेशनच्या मार्शलने दाखवलेल्या सतर्कतेमुळे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला. ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ओढणी कापून पुढील उपचारासाठी दवाखान्यातच पाठवलं. पुणे शहरातील लोहगाव परिसर राज्यातील सर्वाधिक हॉटस्पॉट ठरला. लोहगावात 96.6° तापमानाची नोंद करण्यात आली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन भागणार नाही असं म्हणत या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलंय, असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला. वाल्मिक कराडसारख्या प्रवृत्तीला 10 ते 20 वर्ष खतपाणी घातलं गेलंय, असा आरोप त्यांनी केला. सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला. सरकारने आतापर्यंत धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात महायुती सरकारने नैतिक अधिकार गमावला.
हे लोकविरोधी सरकार बरखास्त करा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. तसंच मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही, आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशीही मागणी गायकवाड यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदेंनी केली. दरम्यान मुंडेंचा राजीनामा म्हणजे एक प्रकारचं नाटक आहे अशी टीका त्यांनी केली. महंत नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. आता देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर भागचंद महाराज झांजेंनी नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. वाल्मिक कराडाविरोधात पालघरमध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. वाल्मिक कराडाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध नोंदवण्यात आला. बीडच्या माजलगाव संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेकडून निदर्शनं करण्यात आली. वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सुलतानपूरच्या महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. गावात 8 दिवसात दारूबंदी करण्याची मागणी आंदोलक महिलांनी केली आणि मागणी मान्य न झाल्यास गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आणि या घटनेतील आरोपी वाल्मिक कराड यांच्या निषेधार्थ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमधील फुले चौकात जोडे मारो आंदोलन केलं. नाशिकच्या येवल्यात शिवसेनेकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पाटोद्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जळगावमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवतीर्थ मैदानाजवळ कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या पाचोऱ्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करत शिवसेना कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. कराडला फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. सावंतवाडी तालुक्यातील दाभिल सरमळे गावात 7 या डोंगरावरील एका उड्याच्या जलकुंडात वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय. 20 फूट खोल विहिरीसारख्या खड्ड्यात हा मृतदेह सापडल्यानं पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. देशमुख हत्या प्रकरणाविरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये आत्मक्लेश आंदोलन केलं. 2 महिन्यांपासून पुरावे होते, मग इतक्या उशिरा कारवाई का केली असा सवाल आंदोलकांनी केला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात सकल मराठा समाजाने नागरिकांना साखर वाटप करून आनंद व्यक्त केला. तसंच मुंडेंची आमदारकी रद्द करावी अशीही मागणी कार्यकर्त्यांनी केली. कोल्हापुरात तरुणींना वश करण्यासाठी एका प्रेमवीराने अघोरी कृत्य केले. बाभळीच्या झाडाला दाभडाने मुलीचे फोटो लटकवत त्याला लिंबू आणि काळ्या बाहुल्या लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका मुलीचा तिचे आईवडील आणि आजीचा फोटो झाडाच्या फांदीवर लटकवून जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला. गोंदियाच्या फुलचूर वासियांची 14 वर्षांची प्रतीक्षा आता संपली. लवकरच फुलचूर इथे नगरपंचायत होणार आहे. गेल्या 14 वर्षांपासून वाशी संघर्ष समितीच्या वतीने नगरपंचायतीसाठी लढा सुरू होता आणि या लढ्याला अखेर यश आले. वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी पालघरच्या ग्रामीण भागात जंगलांना आग लावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आणि या घटनांमुळे वनसंपत्ती जळून खाक होते. मात्र तरीही वनविभाग दुर्लक्ष करत असल्यानं पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करतात. विक्रमगडमध्ये 5 वर्षांपूर्वी 30 लाख खर्च करून शवविच्छेदनगृह बांधण्यात आलं. दरम्यान हे शवविच्छेदनगृह विविध समस्यांमुळे धोक्यात पडू नये. शवविच्छेदनगृहात शवपेटी उपलब्ध नसून पाण्याचाही अभाव आहे आणि या ठिकाणी सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली. बुलढाण्याच्या शेगावमध्ये तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. 192 झोपड्यांवर बुलडोजर फिरवण्यात आला. 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. नांदेडमधील विसावा उद्यानाची दुरावस्था झाली आहे. उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य मोडकळीस आलंय. उद्यानातील मिनी ट्रेन देखील बंद पडली आणि या समस्येकडे पालिकेने लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते. नंदुरबार नगरपालिकेच्या मेन लाईनवरील एअर वॉलमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तलावपाडा परिसरातील हे चित्र असून नगरपालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केलं. नंदुरबारमधील कोळदा खेतिया रस्ता 500 कोटी खर्च करून बांधला जातोय. दरम्यान या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचं समोर आलंय. अनेक ठिकाणी रस्त्याला मोठे तडे आणि भेगा पडल्यानं प्रशासनावर डागडुजी करण्याची वेळ आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर संध्याकाळच्या वेळी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील हा बदल 5 मार्चपर्यंत असण्याची शक्यता आहे. स्त्रीवर अत्याचार करणं म्हणजे भारत मातेवर अत्याचार करणे आणि त्यामुळे अत्याचार करणाऱ्याला ठेचून मारलं पाहिजे अशी भावना संभाजी भिडेंनी व्यक्त केली. सांगलीच्या मिरजकडून
कुडचीला मृत जनावरांचे अवशेष घेऊन जाणारी गाडी अडवण्यात आली आणि यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि गोरक्षक आक्रमक झाले. गोरक्षक कायदा असतानाही असा प्रकार घडतोच कसा, असा संतप्त सवालही त्यांनी केला. अकोला शहराच्या पाणी पुरवठ्याच्या मुख्य स्रोत असलेल्या महान धरणातील पाणीसाठा केवळ 42%च राहिला आहे, तर उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळेही साठा आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेनं जपून पाणी वापरावं असं आवाहन केलेलं आहे. बेजबाबदार डंपर चालकामुळे शहापूर शेणवी रस्त्यावर डंपरमधून खडी पडली आणि रस्त्यावर खडीचे ढीग पसरले. स्थानिक नागरिकांनी हातात झाडू घेऊन रस्ता साफ केला. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी राजकीय घडामोड घडली असून छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेल्या 16 पैकी 6 संचालकांनी त्यांची साथ सोडली. संचालकांनी आमदार सुहास कांदे यांना साथ दिली. मौनी उमरेड कराड अभयारण्यातील F2 वाघिणीनं पर्यटकांना भुरळ घातली. F2 वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांनी पर्यटकांना दर्शन दिलं आणि यावेळी बछड्यांची मस्ती आणि मुक्त संचार पाहून पर्यटक सुखावले. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे या गावातील पाणंद रस्ते, शेतशिवार रस्ते खुले करण्यासाठी ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिलं, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं. महाडच्या 12 वर्षीय तनय लाडने गेटवे ऑफ इंडिया ते अट्टल सेतू 17 किलोमीटर अंतर पोहून नवा विक्रम प्रस्थापित केला. तनयच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव सडक या केंद्रावरील 10वीच्या इंग्रजी पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका मिळाली. विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी बोर्डाकडे अहवाल पाठवला. सोलापूर शहर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून 33% हरित क्षेत्र निर्मितीसाठी शहरातील उद्योजक, पर्यावरणप्रेमी संस्था आणि नागरिकांनी आयुक्तांनी बैठक घेतलेली. या सगळ्यांची यावेळी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हरित पट्टा विकसित करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कांद्याची आवक कमी झाली. एका महिन्यात जवळपास 5,000 कांद्याच्या टोकची आवक झाली असून कांद्याला सरासरी 1,800 रुपयांचा दर मिळाला. आंबेगावच्या नागापूरमधील देवदत्त निकम या शेतकऱ्याने 13 एकर शेतात द्राक्ष पिकवलेली द्राक्ष युरोप, चीन, बांगलादेश, श्रीलंका यासारख्या देशांमध्ये निर्यात केली जात असून शेतकऱ्याने यातून लाखो रुपयांचा नफा कमवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान केलं जाते, मात्र दुसरीकडे वन विभागाकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात येते. या प्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना योग्य ती तरतूद करावी अशी मागणी करत निवेदन दिलं. रब्बी हंगामात झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी चणा पिकाची लागवड केली आहे. चण्याला बाजार समितीत 5,700 रुपये प्रति क्विंटलचा दर आहे, मात्र 5,000 ते 5,400 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची 600 रुपयांची लूट होते. मागील काही महिन्यांपासून हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत चाललेल्या महागाईला आता ब्रेक लागला आहे. मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भाज्यांचे भाव घसरले, तर लसणाचे भावही कमी झाल्यानं सामान्यांना दिलासा मिळाला.